नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त उलटा पुलटा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची तर महापौर वैशाली बनकर यांनी आयुक्त वसंत मोरे, अरविंद शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्तांची भूमिका बजावली, तर आयुक्त महेश पाठक महापौरांच्या खुर्चीवर बसले होते। सुमारे सव्वा तास चाललेल्या अधिकारी नगरसेवकांमधील जुगलबंदीमुळे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या कर्मचारी नागरिकांची चांगली करमणूक झाली। शहरात पाणी कपात लागू झाल्याने 2 ऐवजी 1 वेळेस पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे मंगळ ग्रहावरील पाणी साठ्यावर नगरसेवकांचा डोळा गेला आहे। तेथील पाणी पुण्याला द्यावे अशी मागणी करत या सभेत गोंधळ घातला। पालिकेचे अतिरिक्त अभियंता विवेक खरवडकर यांनी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांची भूमिका करत शनिवार सदाशिव नारायण पेठेत 2 वेळा पाणी द्या, संध्याकाळी पाणी येत नसल्याने संध्या करता येत नाही, त्यामुळे पुण्याच्या परंपरेला धक्का लागत आहे। जादा पाण्यासाठी मंगळावरील पाणी पुण्याला मिळावे यासाठी नासाकडे प्रस्ताव पाठवण्याची केल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला। या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत महापौर महेश पाठक यांच्या डायसपुढे हातात फलक घेऊन आंदोलन करून खऱ्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाची आठवण करून दिली। मंगळावरील पाण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना शिष्टमंडळ भेटून मागणी करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त वैशाली बनकर यांनी दिले। शहरातील विकास कामे झाल्याने शिल्लक तरतूद नगरसेवकांच्या खात्यात जमा केली जाईल। बांधकाम परवानगीसाठी नगरसेवकांच्या एनओसीची सक्ती असे नगरसेवकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले, तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण मिळकत कर माफ करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला। तुम्ही विरोधी पक्षाची लोक आपण आपापसात भांडतो, त्याचा फायदा लोक घेतात। असं बोलू नका, पण आपण पाणी सगळ्यांना मिळालंच पाहिजे। अधिकारी वर्गाचा आपण घेऊन जाणाऱ्या दौऱ्याला सर्व मानव नगरसेवकांना देखील आपण घेऊन जाऊ, परंतु माझी शासनाकडे त्याची परवानगी असणं आवश्यक आहे। त्या खर्चाला अधिकाऱ्यांची परवानगी मिळालेली आहे,
आणि या ठिकाणी माननीय खरवडकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की सदाशिव फडणीस फाउंडेशन व मराठी सुगम संगीत प्रतिष्ठानच्या वतीने सुगम संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुगम संगीताचे विविध पैलू आयाम उलगडत पडद्यावरच्या व पडद्यामागच्या खुसखुशीत गोष्टींचा अनोखा पट सुगम संगीत संमेलनाद्वारे उलगडविण्यात येणार आहे. फडणीस फाउंडेशन व मराठी सुगम संगीत प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात पहिल्या दिवशी भावसंगीत, लोकसंगीत, चित्रपट संगीताचा प्रवास उलगडून दाखविणारा माधुरी करमरकर, मंदार आपटे, राजेश दातार, तनुजा जोग, प्रियल साठे व राहुल जोशी सादर करणार आहेत. त्यानंतर नाट्य संगीत व अभंगांवर आधारित कार्यक्रम राहुल देशपांडे, देवकी पंडित व आनंद भाटे पेश करणार आहेत. दुसऱ्या दिवसाची सुरुवात अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकर हिच्या सांगीतिक मुलाखतीने होणार आहे. तिच्याशी अरुण नुलकर संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रतिबिंब हा अध्यात्म, विज्ञान व संगीतावर आधारित कार्यक्रम सुवर्णा माटेगावकर, केतकी माटेगावकर व गिरीश अत्रे सादर करण्यात आहेत. पुण्यातील विविध संघटनांच्या वतीने स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात चला निघा 7 नंतर घराबाहेर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत नारी समता मंच, सम्यक, माणूस, मिळून साऱ्या जणी, लोकायत, चेतना महिला संस्था, सेंटर फॉर ॲडव्होकेसी अँड रिसर्च, दक्ष समूह, स्त्रीमुक्ती संघटना, संपर्क समिती आदी संघटना या सहभागी झाल्या होत्या. अनेक विद्यार्थी आणि पुरुषांनीही या मोहिमेत सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. बघता काय, सामील व्हा, जहा अत्याचार होत आहे व समाज निकम्मा आहे. 7च्या आत घरात सांगू नका मुलीला, स्त्री नाही वस्तू उपभोगाची, शिकवा तुमच्या मुलीला, अशा घोषणा देत 7 नंतर घराबाहेर पडत ढोल ताशांच्या तालावर नाचत गात पुण्यातील शेकडो महिला युवतींनी निर्भयतेचा नारा दिला. परदेशी युवतीही यात सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी 7 वाजता महात्मा फुले मंडई येथून या मोहिमेला प्रारंभ झाला. लक्ष्मी रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, गोले रोड मार्गे संभाजी पार्क येथे समारोप झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, शांताबाई रानडे, साधना ददीज, अलका पावनगडकर, अभिनेत्री विभावरी देशपांडे, अभिनेता चिन्मय उदगीरकर आदी यावेळी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचाराला आम्ही यापुढे अजिबात थारा देणार नाही हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. ही फक्त सुरुवात आहे असे विद्या बाळ यांनी सांगितले. आजचं हे अभियान हे जगभरामध्ये ज्या 1 कोटी स्त्रियांवर हिंसाचार होतो आहे या सगळ्यांना एक आश्वासन देणं आणि या हिंसेच्या विरोधामध्ये स्त्रिया आणि पुरुष जगभरामधल्या 200 राष्ट्रांमधून रस्त्यावर आज 14 फेब्रुवारीच्या निमित्ताने उभे राहत आहेत आणि याचं एक आश्वासन देऊ बघत आहेत की या ठिकाणी हिंसेच्या विरोधामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांनी कंबर कसली आहे आणि येथून पुढे 0 टॉलरन्स टू हिंसाचार, व्हायलन्स अशा तऱ्हेची एक प्रतिज्ञा आम्ही करतो. आणि कोणाला असं वाटेल की मग ही नाच गाणी कशासाठी, तर आम्हाला असं वाटतंय की आज प्रथमच जगभरामध्ये 1 कोटी लोक हिंसाचाराच्या विरोधामध्ये एकजुटीने एकत्र आलेत. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून याला आम्ही एक उत्सवाचं स्वरूप दिलं.
जादूटोणा विरोधी कायदा झाल्यास काही गोष्टी धर्माचा भाग नाहीत आणि कायद्याने अंधश्रद्धाच आहेत हे सिद्ध होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केले. सरकारच्या लेखी आश्वासनाला 14 वर्षे पूर्ण होत असतानाही हा कायदा केली जात नसल्याने राज्यातून 14,000 स्त्री पुरुषांची व्यक्तिगत सह्यांची निवेदने अंदाजपत्रकीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठवली जाणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले वाड्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वाक्षरीने या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 वाजता स्वाक्षरी अभियान कार्यक्रम होणार असून ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, वारकरी संप्रदायाचे धुरीण डॉक्टर सदानंद मोरे, निवृत्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे, ज्येष्ठ समीक्षक राग जाधव, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर दाभोळकर म्हणाले, जादूटोणा विरोधी कायदा झाल्यास काही गोष्टी धर्माचा भाग नाहीत आणि कायद्याने अंधश्रद्धाच आहेत हे सिद्ध होईल. तथापि असंवेदनशील सरकारकडून हा कायदा होत नसल्याने आत्मक्लेश करून घेणे हाच मार्ग आहे. ही जादूटोणा विरोधी कायदा 1 वर्षात करण्याचे लेखी आश्वासन 1999 मध्ये आघाडी सरकारने दिले. त्यास आता 14 वर्षे होत आहेत. जादूटोणा विरोधी कायदा केलेले भारतातील पहिले राज्य असल्याची जाहिरात शासनाने केली. त्यालाही 10 वर्षे झाली. या कायद्याला सर्वांची मान्यता आहे. मात्र विधिमंडळाच्या मागील सलग 5 अधिवेशनात विषयपत्रिकेत समावेश असूनही कायद्याबाबत चर्चाही झाली नाही. ही बाब वेदनादायी असून महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा लक्षात घेऊन अंदाजपत्रकीय अधिवेशनात विधेयक मंजूर करून कायदा करण्याची जाहीर ग्वाही विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी द्यावी, असा मजकूर या व्यक्तिगत निवेदनात आहे, असे दाभोळकर यांनी सांगितले. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर अनघा केसकर लिखित उशापित या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी अभ्यंकर, कादंबरीचे नायक अंजन उपस्थित होते. माझ्या आयुष्याविषयी कोणी लिहिलं असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. कुष्ठरोग म्हटलं की लोकांची नजर कशी होते ते मी अनुभवलं आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये माझं आयुष्य घडलं, पण मी भूतकाळ कधीच विसरणार नाही, असे अंजन म्हणाले. माधुरी तळवळकर म्हणाल्या की उत्तम जमलेली अशी ही 300 पृष्ठांची परंतु शेवटपर्यंत वाचकाला खिळून ठेवणारी अशी कादंबरी आहे. तसेच अतिशय वेगळ्या विषयावर सखोल संशोधन करून ही एक आशावादी, रोचक, संग्राह्य लेखनाचा पर्यायही वाचकांसमोर अनघा केसकरांनी मांडला आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर माधवी वैद्य अतिशय सोप्या भाषेत असे म्हणाल्या की वेदनेचे फुलपाखरू होऊ शकतं हे दर्शवणारी ही कादंबरी असून या रुग्णाच्या संघर्षाचं अतिशय संवेदनशील आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेले हे लेखन आहे, असेही वैद्य म्हणाल्या. महिलांवरील अत्याचाराविरोधात सम्यक संवाद व संसाधन केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. हिंसामुक्त जीवन जगणे हा सर्व स्त्रियांचा अधिकार आहे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध घोषणा देत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते फर्ग्युसन रस्त्यावर दुपारच्या सुमारास एकत्र जमले. स्त्रियांवरील वाढते अत्याचार थांबलेच पाहिजेत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. गरवारे सर्कलपासून या मानवी साखळीला सुरुवात झाली. इव्ह एन्सेलर यांनी स्त्रियांवरील अत्याचाराविरोधी सुरू केलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज या मानवी साखळीचे आयोजन केले होते. या मोहिमेत कर्वे समाज सेवा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, विजय मेडिकल कॉलेज अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता मुकाट बसून चालायचं नाही, हिंसेला घाबरून लपायचं नाही, महिलांकडे बघण्याची मानसिकता बदला अशा घोषणांचे फलक हातात घेत हिंसाचाराच्या विरोधात आज तरुणाईचा एल्गार गरजला. याबाबत बोलताना प्रीत मंजुषा म्हणाली, 1 बिलियन रायझिंग या मोहिमेअंतर्गत महिला अत्याचाराविरोधी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आहे. या वेळेला या रस्त्यांना, या बाजारांना आणि नजरांना आम्ही घाबरत नाही, हे निर्धास्त नाचून गाऊन दाखवणार आहोत.